नमस्कार, देशशांतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्या काळ्या कारनाम्यांचे किस्से आता बाहेर येत आहेत। भाजप आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप काल केला होता। यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक या पदावर कार्यरत असताना या काळात त्यांनी अमरावती येथील कारागृहात असणाऱ्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केलाय। मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन पुन्हा एकदा तीव्र होणार आहे। मराठा आरक्षणासाठी झुंज देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठा निर्धार केला असून 29 ऑगस्ट रोजी मुंबईकडे मोर्चा निघणार असल्याचं जाहीर केलंय। हा मोर्चा राज्य सरकारवर अंतिम दबाव टाकण्यासाठी असणार आहे। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी संपूर्ण मराठा समाजाला आवाहन केलंय। ही शेवटची लढाई आहे, आता एकत्र यायचं असं ते म्हणाले आहेत। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये झालेल्या भांडणामुळे मैत्रिणीचा खून करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे। सतीश यादवने शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे गळफास घेतलाय। त्याने मंगळवारी समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे नावाच्या आपल्या मैत्रिणीची हत्या केली होती। त्यानंतर तो फरार झाला होता। सतीश यादवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आलाय। सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत असं म्हणत अनेकांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दरम्यान अशा प्रकारे फसवणूक होत असल्याचं लक्षात आल्यानंतर एक व्यक्ती सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता सपकाळ यांच्यापर्यंत पोहोचला। त्यानंतर ममता सपकाळ यांनी देखील आम्हाला लग्नासाठी मुलगी हवी आहे, तुमच्याकडे मुलगी आहे का अशा आशयाने फोन करत सगळ्या प्रकाराची शहानिशा केली। त्यांनी यावेळी देखील समोरून 15,000 रुपयाची मागणी करण्यात आली। शिवाय सगळे डिटेल्स देखील मागण्यात आले। याबाबत त्यांच्याशी संवाद साधत ममता सपकाळ यांनी संताप व्यक्त केलाय। शालार्थ आयटी घोटाळ्याच्या कारवाई दरम्यान घडणाऱ्या घडामोडीत बुधवारी राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग आणि प्राथमिक विभागाचे संचालक गोसावी यांनी नागपुरात पोहोचून शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची भेट घेतली। घोटाळ्यात सहभागी संशयितांना चौकशीशिवाय अटक करू नका असे निर्देश शैक्षणिक अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। आज अक्कलकोटमध्ये काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचा शिवसेनेचा जाहीर पक्षप्रवेश होणार आहे। तसेच शिवसेनेचा मेळावा देखील होणार आहे। या निमित्तानं एकनाथ शिंदे व शिवसेनेचे अनेक नेते अक्कलकोटमध्ये येणार आहेत। मात्र अशातच सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजीला तोंड फुटलंय। कारण सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांना डावलून कार्यक्रमाचं नियोजन सुरू झाल्याने सावंत गट आक्रमक झालाय। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मंदिरामध्ये होणाऱ्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवली होती। या प्रकरणातील मोठा तपास उलगडत नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका उच्च शिक्षित अभियंता आणि त्याच्या टोळीचा पर्दाफाश केलाय। विशेष बाब म्हणजे ही टोळी सोशल मीडियाचा वापर करत पुरातन मंदिरांची माहिती गोळा करत होती आणि नंतर याच मंदिरांमध्ये चोरी करत होती। या टोळीने सिन्नर, लासलगाव, निफाड आणि वाडीव हे परिसरातील एकूण 7 मंदिरांमध्ये चोरी केल्याचं समोर आलंय। पोलिसांनी टोळीकडून तब्बल 66 किलो वजनाच्या तांब्या पितळाच्या मूर्ती, घंटा व इतर धार्मिक वस्तू तसेच 1238 ग्रॅम चांदी हस्तगत केली आहे। जालना जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयातील धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। चक्क फरशीवर गादी टाकून रुग्णांवर सलाईनद्वारे उपचार सुरू असल्याचं दृश्य समोर आलं आहे। या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र गाडेकर यांनी दिली आहे। शेवगाव येथे भाजपाचे नेते अरुण मुंढे यांनी 4 व 5 जून रोजी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलंय। या कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत। पण यावरून आता जिल्हा भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगलेच नाराज झाले। वास्तविक अरुण मुंढे यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाऐवजी विरोधी उमेदवाराचा प्रचार केला। अशा स्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मुंढे यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावू नये असं आवाहन जिल्ह्यातील कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत कौशल्य विकास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आणि पराक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतलाय।
याचाच एक भाग म्हणून येत्या 6 जूनपासून राज्यातल्या सर्व ITI संस्थांमध्ये राष्ट्रभक्तीच्या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये भारताचा जाज्वल्य इतिहास आणि पर्यावरण संवर्धनाची भावना जागृत व्हावी, तसंच देशासाठी समर्पणाची भावना रुजावी यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।